सत्ता त्यांची आहे. त्यांच्या लोकांमध्ये ठरलं असेल की आपली नाशिकी होती की आपला कारभार जनतेला इथं 38 लाख लोकांना कळतोय की आपण किती भ्रष्टाचार केला किंवा काय केलं हे त्यांच्यापर्यंत जात आहे आणि हे जाऊन लाईव्ह प्रेक्षेपण बंद केलेलं आहे आणि हे लाईव्ह प्रेक्षेपण चालू करावं. बाकी महापालिका असतील, जिल्हा परिषद असतील, राज्य शासन, केंद्र इथं लाईव्ह प्रेक्षेपण चालू आहे, या महापालिकेवर पण लाईव्ह प्रेक्षेपण चालू आलं पाहिजे. तुम्ही सारखे सत्ता सत्ता म्हणतायत, तुम्ही 100% सत्तेतच असता. आता तुम्ही इकडे आहात, तिकडे बरं होतं, इकडे बरं आहे. पुढे आता तुम्ही सत्तेत नाही आहे, तुम्ही 100% सत्तेत असता. तुम्ही भाजपबरोबरच होतात, पण तुम्ही निर्णय बदलला आणि आता तुम्ही इकडे आहात. तिकडे बरं होतं की इकडे? बरोबर होतो. मी 8 दिवस अगोदर भाजप पक्ष सोडला. मी वरिष्ठ नेत्यांवरती नाराज अजिबात नाही. इथली जी लोकल पॉलिटिक्स आहे त्यांनी मला तो पक्ष सोडायला भाग पाडला आणि मी सोडून दिला. एका माणसासाठी तुम्ही त्या सत्तेच्या बाहेर गेला? 100% मला जी गोष्ट पटत नाही मी ती करणारच नाही. मला भ्रष्टाचार पटत नाही, मी करून देणार नाही, करणार नाही. ओके, तिथं महापालिकेत विश्वस्त म्हणून आलेलं आहे आणि त्यावेळेला जे सत्तेत होतो चुकीच्या कामांना विरोधच केलेला आहे आणि हे तुम्ही पाहिलेलं आहे. आणि आत्ता पण चुकीची काय कामं असेल त्याला विरोध करणं, ते हाणून पाडणे हे माझं काम आहे आणि हे जेवढी जनता आहे त्यांना न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करतो. ओके, डन.